दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 6 ऑगस्ट 2026. सकाळची स्थिती. उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची जी आवक आहे दौंडजवळची, ती आता कमी होऊन 32,528 क्युसेक इतकी नोंदली गेलेली आहे. यामुळे उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा जो विसर्ग आहे तोही आता कमी करण्यात आला आहे. 40,000 क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडलं जाते. वीज निर्मितीसह 41,600 क्युसेक आणि वीर धरणामधनं केवळ 1100 क्युसेकनं पाणी नीरा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जातं आहे. त्यामुळं भीमा नदीची पाणी पातळी सोलापूर जिल्ह्यात कमी होण्यास आता सुरुवात झालेली आहे. नीरा नृसिंहपूर या ठिकाणी भीमा नदी 64,219 क्युसेकनं वाहते आहे, तर पंढरपूरमध्ये हा विसर्ग 75,397 क्युसेक इतका आहे, जो काल 1,00,000 क्युसेकपर्यंत गेला होता. दरम्यान पुणे बंड गार्डनचा विसर्गही कमी झाला आहे, कारण खडकवासला धरणातून सोडण्यात येणारं पाणी कमी करण्यात आले. 17,472 क्युसेकचा विसर्ग हा बंड गार्डनजवळ नोंदला गेलेला आहे. दरम्यान उजनी धरण जे आहे ते 98% अधिक भरलेलं आहे. ते 98.79% म्हणजे जवळपास 99% भरलं आहे. आज उजनी धरणावर 2 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. आत्तापर्यंत 182 मिलीमीटर पाऊस 184 मिलीमीटर पाऊस हा उजनी जलाशयावर नोंदला गेलेला आहे. दरम्यान भीमा खोऱ्यातल्या धरणांमधून जे पाणी सोडलं जाते ते विसर्ग आता मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. घोर धरणातून आता 5,000 क्युसेकनं पाणी सोडलं जाते. चासकमानमधून 2,948 क्युसेकनं, वडिवळेमधनं केवळ 628, आंध्रामधनं 596, कासारसाईमधनं 225, तर मुळशीमधनं 5,900 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातनं 6,213 क्युसेक पाणी सोडलं जातं आहे. त्यामुळे उजनीमधनं सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा जो विसर्ग आहे तोही कमी करण्यात आला आहे, कारण यामुळे आवक मंदावलेली आहे. वीरमधनं केवळ 1100 क्युसेक पाणी हे नीरा नदीमध्ये सोडलं जात आहे. दरम्यान भीमा आणि नीरा खोऱ्यातली धरणं ही क्षमतेनं भरण्याच्या मार्गावर अनेक धरणं 100% भरलेली आहेत. आजची धरणांची स्थिती 87.16%, माणिकडोह 71.84, येडगाव 98.06, वडद 84.53, डिंभे 95.29, घोड 96.53, विसापूर 86.65, चिलेवाडी 86.36%, कळमोडी 100%, चासकमान 100%, भामा आसखेड 98.72, वडिवळे 98.19, आंध्रा 100%, पवना 98.31, कासारसाई 97.95, मुळशी 90.44, टेमघर 100%, वरसगाव 100%, पानशेत 100% आणि खडकवासला धरण 100%. खडकवासला साखळी धरणं सर्व क्षमतेनं भरलेली आहेत. नीरा खोऱ्यातील गुंजवणी 91.16, नीरा देवघर 97.85, भाटघर 100%, वीर 97.55, नाझरे 99.88, उजनी 98.79 आणि सिना कोळेगाव प्रकल्प -8.41% अशा स्थितीमध्ये आहे. आज काही धरणांवर पावसाची नोंद आहे. यामध्ये मुळशीवर 80 मिलीमीटर, टेमघरवर 29, वरसगाववर 21, पानशेतवर 27, याचबरोबर पवनावर 20 मिलीमीटर, चिलेवाडीवर 24 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. वडिवळे प्रकल्पावर 18 मिलीमीटर पाऊस आज नोंदला गेलेला आहे. नीरा खोऱ्यामध्ये देवघर प्रकल्पावर 32 मिलीमीटर पाऊस झाला आहे.